टीचरच्या खिशात असेल बघ, टीचरनी ठेवलं असेल. हे बघ इथं दिसत आहे ना काहीतरी ठेवलेलं. हे बघ विरू मला आहे. बापरे, एवढं मोठं खिसा आहे का तुम्ही? दे चला चल ना. तर काजू नाही आहे. ठीक आहे, मी घरी देते. चला थकली अन्वी, थकली थकली तू. अच्छा, काय काय शिकवलं टीचरनी? अच्छा मला सांग, टीचर तुझ्या हळूचा. चला कुठं टीचर तुझा लाळ नाही करत का? हॅलो, गुड इव्हनिंग. सो वाजले जवळपास 5 आणि थोडेफार काही बाहेरची कामं होती आणि डॉक्टरला पण दाखवायचं होतं. सो रिपोर्ट आलेले आहेत. रिपोर्ट तर सगळ्याच नॉर्मल आहेत, पण बघू आता जर इन केस पुन्हा जर तसं प्रॉब्लेम आला तर मग थोडंफार काही चेकअप वेळेवर करून बघता येईल. आत्ता रिसेंट म्हटलं तर कुठलंच काही नाही आहे. सगळ्याच ऑलमोस्ट सगळ्याच टेस्ट केलेले होते डॉक्टरनी, जेवढ्या पण सांगितलं होतं. आणि एक्स्ट्राचे पण आम्ही काही टेस्ट केले होते जे फीवरचे रिलेटेड जे पण असतात. तर सगळेच टेस्ट नॉर्मल आहे. थोडंसं मला शुगरचं होतं डाऊट की मे बी शुगर निघू शकते, पण कसं आहे एवढं कमी वयात जनरली नाही होत. ते जवळपास व्हायचं असलं ना एखाद्याला तर एकतर जन्मापासून असते किंवा मग 40 वगैरे जनरली असतं. सो टेस्ट तर नॉर्मल आहेत सगळ्या. आणि त्यानंतर गेलो आम्ही, थोडंफार काही सामान घ्यायचं होतं पण ते पण सक्सेस नाही झालं जे घ्यायचं होतं ते. बघू आता त्याचं कसं करायचं आहे. आणि आता ॲक्च्युली आज प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही मूवी बघायचा. सो आज चाललो आम्ही पुष्पा बघायला, जो आता टॉकीजमध्ये भरपूर सुरू आहे. खूप जास्त क्राऊड असतं, तिकीटच मिळत नाही. ॲक्च्युली कालचंच प्लॅन होतं आणि पण तिकीटच मिळत नव्हतं. एकदम स्क्रीनच्या समोरची जी सीट असते ना तिथलं सगळ्या सीट्स खाली होते, पण ते व्यवस्थित ना वाटत नाही. एकदम खूप जवळून बघितलं ना तर ती मजाच येत नाही. जेवढं बॅक साईडून बघितलं ना तेवढं छान वाटतं. स्क्रीन पूर्ण दिसते आणि दुरून बघितल्यानंतर व्ह्यू खूप छान. मी आणि सुशील दादा तिघेच चाललो आहोत. प्रतीक दादाचं वगैरे मूवी झालेला आहे बघून, त्याने बघितलं त्या दिवशीच, त्यामुळे ते नाही येतात. आणि त्याआधी स्वयंपाक करायचा, कारण मला वाटतं 9चा वगैरे काहीतरी शो आहे. ते पण थोडंसं लांबचंच मिळालं. इथलं जे एम सिनेमा आहे रेडिसन ब्लू जवळचा तिथलं नाही मिळालं. तिथलं आहे एकतर 7:30चा शो आहे, तर तो सुशील दादाला कधी कधी पॉसिबल नाही होत कारण त्यांना उशीर होतो यायला. तर आणि दुसरं जे आहे ते एकदम डायरेक्ट 10 वाजेचा शो आहे. तर आणि ऑलरेडी मूवी 3 अवर्सचा आहे. सो म्हणून मग आम्ही 7:30चा न करता 9 की 9:30चा तरी शो आहे ते बुक केलेलं आहे. सो बघू, त्या आधी स्वयंपाक करून घेते आता 1 तासामध्ये. आणि या दिवसांमध्ये खूप लवकर केलं तर तसं पण थंड होतो. सो थोडंफार घर आवरून घेते. कपडे आज भरपूरसे कपडे धुवून काढले होते कारण आता सगळे कपडे सगळे कलेक्ट करावं लागतील. आणि ज्वेलरीचं पण झालेलं आहे. जे ज्वेलरी आम्ही ऑर्डर दिली होती हळदीसाठी ती पण झालेली आहे रेडी. आता फक्त ते कलेक्ट करावं लागेल. ब्लाऊज पण उद्या जे पेंडिंग होते ते पण उद्या मॉर्निंगला जाऊन बर्डीवरून कलेक्ट करून घेईन. मग एकदा अन्वी स्कूलला गेली की मग. आणि अन्वीचं जे आउटफिट म्हणजे जे लुगडं तयार केलेलं आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे, फक्त आता तिचं ब्लाऊज राहिलेला आहे. बघू आता एकदा सामान म्हणजे ते मी याच गोष्टीची वाट बघते ना की एकदा सगळं हे झालं ना, शिवण्याचं जे काम सगळे कलेक्ट करून झालं ना की मग प्रॉपर पॅकिंग करायला आणि सामान भरायला बरोबर होईल. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, नाही म्हटलं तरी लग्न आहे प्लस ट्रॅव्हलिंग आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टीचं सगळं सामान सोबत घेऊन जावं लागलं. आणि लहान मुलं असली की अन्वी असली की सोबत तिचं भरपूर सगळं घेऊन जावं लागतं, ऑलमोस्ट सगळंच घेऊन जावं लागतं तिचं. सो आणि वरून थंडी पण आहे, सो थंडीचे पण कपडे घेऊन जावे लागणार. तर जोपर्यंत पॅकिंग नाही करत ना हळूहळू गोष्टी माहीत पण होत नाही. कारण मराठी लुक असल्यामुळे अन्वीचं पण ऑलमोस्ट सगळं तिचं जे हेअरबन वगैरे मला बनवायचं आहे ते सगळे घेऊन जाणार. बघू आता कसे काय वेळ मिळणार आहे माहिती नाही. जोपर्यंत मेघाचं होते तोपर्यंत मे बी सगळ्यांचं वाइंडअप करत राहावं लागेल, सगळ्यांची तयारी. अन्वीचं एकतर अन्वीचं असं आहे ना, तिचं खूप आधीपासून जर मी करून दिली ना तर माहिती नाही लग्नाच्या वेळेपर्यंत ते एकही ठेवते की नाही तर काही गॅरंटी नाही आहे. पण तिची तयारी होतावरून आधी तिचं फोटोशूट करून घेणार मी. तर चला
अजय गेलेला आहे थोडंसं बाहेर अन्वीला घेऊन, तिला गार्डनमध्ये खेळायसाठी घेऊन गेलेला. ॲक्च्युली अन्वीला कारपेक्षा बाईकचा प्रवास जास्त आवडतो, कारण छान वारा लागतो ना. तिला पॅक ॲक्च्युली आवडत नाही, तिला जसं कार नाही आवडत, एरोप्लेन नाही आवडत, कारण हे सगळ्या असे व्हेकल्स आहेत जे पॅक असतात. तिला ट्रेन, बाईक, स्कूटी असे जिथं वारा लागतो ना त्या गोष्टी छान आवडतात. म्हणजे माझं पण असंच होतं लहान असताना की जिथे छान वारा लागतो ना त्या गोष्टी मला खूप छान वाटायचं. आणि असं जे पॅक आहे ना, आता पण प्रॉपर एसीच्या ट्रॅव्हल्समध्ये जर प्रवास करायचा असला ना की खूप प्रॉब्लेम होतो मला, खूप वॉमिटिंगचा प्रॉब्लेम आहे मला आधीपासूनच. तरी आता जेव्हापासून घरी गाडी वगैरे आलेलं आहे तेव्हापासून थोडंसं कमी झालेलं. आणि कॉलेजला वगैरे असताना ट्रॅव्हल्सचा पण प्रवास, ट्रॅव्हल्स नाही म्हणता, आपले जे महामंडळच्या बसेस असतात याचा प्रवास व्हायचा. सो त्याच्यामध्ये ते सगळं हळूहळू जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होत गेलेला आहे. सो असंच काही अन्वीला होतं आहे आणि मे बी त्यामुळेच ती वॉमिटिंग पण करत आहे. काल पण तिने वॉमिटिंग केलेली आहे गाडीमध्ये, त्या दिवशी पण केली, प्रोग्रामला गेलो आम्ही तेव्हा. सो मे बी तिला ते होऊ शकतं की, कारण हे मला पण हा प्रॉब्लेम खूप होता आधी लहान असताना. तर असं नको व्हायला की तिला पण हा प्रॉब्लेम सुरू होऊन जाऊ गाडीमध्ये, की ते कसं तरीच वाटणे. मे बी कधी कधी का असं असतं ना, रोड बरोबर नसतात, खूप धक्के लागतात आणि त्याच्यात पण बॅक साईडला जर आपण बसले असलो तर खूप जास्त वेगळं वाटायला लागतं. सो हा प्रॉब्लेम मला तर आधीपासूनच आहे. मी आता पण थोडंसं टाळते बॅक साईडला बसायला. जवळचं असले तर मी बसून जाते, जसं आता 2-2.5 तासाचा रन आहे तर याची सवय झाली आहे. गावाकडे नेहमी गावाकडे जाणं होतं त्यामुळे. पण खूप लॉंग असेल ना किंवा पोट खाली असेल किंवा काही खाल्लेलंच नसेल तर मी मागे बसणं टाळते. मला ना थोडंसं ते एकदम वेगळंच व्हायला लागतं. त्यातल्या त्यात अन्वी अंगावर असते ना, मग ते पुन्हा विचित्र वाटायला. अजय गेलेला होता थोडं बाहेर आणि इथं अन्वीला सांभाळत मी स्वयंपाक करते आणि बाहेर पण जायचं मूवी बघायला. जसं मी म्हटले ॲक्च्युली व्हिडिओ थोडंसं लेंथी होतं त्यामुळे मी याला 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर, बाय बाय.